आता पुढच्या बातमीकडे वळूयात। कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय अशी टीका सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। महाराष्ट्र प्रचंड लुटला जातोय, कमिशन घेऊन कामं दिली जातायत, लाडक्या बहिणी योजनेमधून महिलांनाच वगळलं जातंय असं सुद्धा विरोधकांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे तर, आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलाय म्हणून। हे सगळं जे ढोंग आहे, हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय। प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय। आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींच्यामुळं हे राज्य कर्जबाजारी होत नाहीये। त्यावेळेला 2,53,00,000 महिलांना पर मंथ 1,500 रुपये दिले। आता त्यातल्या 57 लाख महिला वेगवेगळी कारणं काढून कमी केलेली आहेत। काही महिलांनी केवायसी केली नाही म्हणून 31 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली म्हणून सांगितली, पण त्यांना महिना मिळणारे 1,500 रुपये पूर्णपणे बंद करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे।